तर शेवटचा टप्पा 23 तारखेला सकाळी साधारण 12 वाजता सुरू होणार असो बालेवाडी स्टेडियम मधून ही स्पर्धा सुरू होती व बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी ती संपते. आजच्या दिवसामध्ये कोणते रस्ते सुरू राहतील, कोणते रस्ते बंद राहतील स्पर्धेसाठी याच्याबद्दलची माहिती मी आणि माझे सहकारी आवडले देतो. बजाज पुणे ग्रँड टूरचा शेवटचा दिवस म्हणजे 23 जानेवारी या रोजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे बालेवाडी स्टेडियम मधून. तिथून सदानंद हॉटेल आणि सर्व्हिस रोडने सुसखिंडी पर्यंत येणार आहे. याच्यानंतर पाषाण चौक, विद्यापीठ चौक आणि डावीकडे वळून ब्रेमेन चौकातून राजीव गांधी पुलावरून पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये सायकल शर्यत जाणार आहे. पुन्हा पिंपरी चिंचवड हद्दीतून राजीव गांधी ब्रिजवरून विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड जंक्शन, लॉ कॉलेज रोड, प्रभात रोडनं सायकल शर्यत कर्वे रोडवरती येणार आहे. कर्वे रोडवरून उजवीकडे वळून मग नळ स्टॉप, कर्वे पुतळा, भेलके चौक इथून पौड रोडवरती जाणार आहे. पौड रोडमधून पुन्हा कर्वे रोडवर येऊन नळ स्टॉप मधून उजवीकडे वळून म्हात्रे ब्रिज ते सेना दत्त चौकी आणि सेना दत्त चौकीतून शास्त्री रोडनी टिळक चौक, तिथून पुढे टिळक रोड, पुरम चौक, डावीकडे बाजीराव रोड या रस्त्याने ते शनिवार वाड्यापर्यंत पोहोचेल. शनिवार वाड्यापासून दगडूशेठ गणपती, राष्ट्रभूषण चौक आणि मग पुढे हिराबाग पर्यंत गेल्यानंतर मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण थिएटर, सेवन लव चौक, पॉवर हाऊस चौक, उजवीकडे वळून समर्थ पोलीस स्टेशनवरून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू यू टर्न घेऊन MG रोड आणि तिथून रेस कोर्सला पोहोचणार आहे. रेस कोर्स वरून अर्जुन रोड, वॉर मेमोरियल, काउन्सिल हॉल, साधू वासवानी चौक, मार्गे बोलाई चौक म्हणजे ज्या ठिकाणी बन गार्डन पोलीस स्टेशन आहे, त्याच्यानंतर सायकल शर्यत रास्ता पेठेत जाईल आणि गाडगीळ पुतळ्यापर्यंत पोहोचेल. यानंतर तिथून सरळ शिवाजी रोडनी सिमला चौक, नतावाडी डेपो आणि डावीकडे वळून फर्ग्युसन कॉलेज रोडने उलट्या दिशेने ज्ञानेश्वर पादुका चौक, गुडलक चौक, गरवारे ब्रिज इथून डावीकडे वळून जंगली I have always wanted a partner who shared my faith and belief system, but finding that right one getting difficult, juggling between. मी आणि माझे सरकारी आवडले देतो. बजाज ठिकाणी होणार आहे 23 तारीख, ज्याच्यामध्ये पाषाण रोड, गणेश 26च्या अंतिम म्हणजेच 4थ्या टप्प्यात आत्ता व्हिडिओमध्ये नमूद केलेले रस्ते आहेत ते फार तर 25 किंवा 30 मिनिटाकरिता बंद राहणार आहेत. या काळामध्ये फक्त आपल्याला वाहनांना जाण्याकरिता मनाई करण्यात येत आहे, परंतु रेस पाहण्याकरिता पायी आपण या मार्गावर येऊ शकता. पुणे पोलिसांनी अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे की नागरिकांना जास्ती वेळ रस्त्यावरती थांबायला लागू नये. म्हणजे जशी जशी स्पर्धा पुढे पुढे जाईल तसे तत्काळ मागचे रस्ते खुलत जातील आणि स्पर्धा पोचायच्या आधी काही मिनिटं रोड्स क्लिअर होतील. नागरिकांना मार्ग, पर्यायी मार्ग याबाबत कोणतीही शंका असल्यास, अडचण असल्यास स्क्रीनवर दाखवलेल्या टोल फ्री क्रमांकावर